मनोहर कुलकर्णीला कोणी वाढवलंय मला सांगा? पतंगराव कदम, जयंत पाटील, आर पाटील या 96 कुळी मराठ्यांनी त्यांना वाढवलेलं आहे. ब्राह्मणांनी वाढवलेलं नाही. सांगलीतल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या मराठ्यांनी वाढवलंय. कारण आपल्याकडचे जे मराठा पोरं आहेत त्या मराठा पोरांना आपण रोजगार देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही आणि भाजपकडे जाण्यापासून रोखू शकत नाही. मग काय करायचं? तर मग भाजपच्या बी टीम मध्ये त्याला पाठवायचं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की मनोहर कुलकर्णी ही भाजपची बी टीम नाहीये, भाजप ही त्याची ए टीम आहे. तोच ओरिजिनल आहे, तोच त्यांचा आयडियोलॉग आहे. आणि म्हणून तो गांधींपासून बाबासाहेबांच्या पर्यंत सगळ्यांच्या बद्दल बोलतो. आणि तरी सुद्धा लोकांना कौतुक कशाचं आहे? तो रोज एवढ्या दंड बैठका मारतो आणि घरातून निघाला की रायगडापर्यंत चालत जातो. हे सगळं त्यांच्या फिजिकल फिटनेसबद्दल मला आदर आहे. त्या फिजिकल फिटनेसबद्दल महाराष्ट्र फिजिकल फिटनेस भूषण असा काही पुरस्कार असेल तर महाराष्ट्र सरकारनं त्यांना द्यावा. पण त्यांच्या फिजिकल फिटनेसच्या नादापायी महाराष्ट्राचा मेंटल फिटनेस घालवण्याचं काय कारण आहे? हे आत्ता जे लोक आहेत ना, आत्ता जे शिवाजी महाराजांवर हिंस्त्र पद्धतीनं प्रेम करणारे लोक आहेत, ते आधी फक्त धारकरी होते, आता वारकरी पण आहेत. म्हणजे त्या विकास लवांडेंनी मध्यंतरी जो मुद्दा मांडला की या वारकरी पंथात घुसखोर झाले, मुळामध्ये त्यांच्या पक्षाला ते कळायला 40 वर्ष उशीर झाला आहे. हे घुसखोर 40 वर्ष आधी आले. म्हणजे ते इतका काळ आधी आले की त्यांच्याकडे आता 3 मोठ्या शाईच्या बाटल्या पण आहेत. म्हणजे हे मला बघायचं आहे की आतापर्यंत शाई फेकणं हे ॲक्च्युअली शाईची बाटली फेकणं इथपर्यंत मर्यादित होतं. मास स्केलवर शाई फेकण्याचा एक नवा कार्यक्रम त्या संग्राम भंडारेने सुरू केला आहे. म्हणजे हे खरं प्रेरणादायी काम आहे. यानंतरच्या काळात कोणाच्याही अंगावर शाई फेकायची असेल तर किमान 3 बाटल्या फेकता आली पाहिजे. मग थोडी टाकली तर ते आधीच्या रेकॉर्ड मोडणारं असणार नाही. हे जे लोक आहेत हे तुम्हाला दिसेल हे फेटल पॅकेज आहे. ते ज्ञानेश्वराबद्दल बोलतात, तुकारामाबद्दल बोलतात, ते वाक्य संपता रामदासाबद्दल बोलतात आणि मग लगेच शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. म्हणजे आणि तुम्ही त्यांचा आवेश बघा. म्हणजे संतांमध्ये तमभावाचा अंत होणं अपेक्षित आहे, यांच्यामध्ये फक्त तमभावच आहे. राजस भावाचा यांच्यामध्ये शून्य अशा प्रकारचा अवशेष तुम्हाला दिसेल. कारण हे हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे भांडखोर लोक आहेत, हातामध्ये टाळ मृदुंग घेणारे गुंडच आहेत हे. पण यांच्याबद्दल का बोलता येत नाही? कारण ह्यांनी एक अशा प्रकारच्या इकोसिस्टीमचा ते भाग झालेत जिथं धर्म, आध्यात्मिकता, राजकारण, अर्थकारण आणि गुंडसत्ता यांचा मेळ बसलेला आहे. या मेळामध्ये हेच ते लोक आहेत जे शिवजयंती पण करतात, हेच ते लोक आहेत जे पालख्यांच्या प्रस्थानाच्या वेळेला पण तिथं हजर असतात, हेच ते लोक आहेत जे लोकांच्या एखाद्या ठिकाणी मतदारसंघात 100 लोकांची सामूहिक लग्न पण लावून देतात. अशा प्रकारचं कॉम्पोजिट पॅकेज निर्माण झालं आहे. त्यामुळे आत्ताच्या महाराष्ट्रामध्ये कोण शिवाजी महाराजांच्या विचाराचा नाही हे सांगणं अत्यंतिक अवघड होऊन बसलं आहे. कारण प्रत्येकजण मी स्वतःला शिवाजीचा वारस मानतो असं सांगणार आहे.